आज आपण बटाट्याची सुकी चटणी करणार आहोत. ती सुद्धा आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल अशी. त्यासाठी मी काय केलं, चांगले 2 बटाटे घेतलेत, खिसून घेतले. खिसून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून त्या बटाट्याचा किस जो आहे तो धुवून घेतला. एका कपड्यावरती सुकवून घेतला. थोडंसं पाणी त्यातलं पूर्ण काढून घ्यायचं आहे. नंतर तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला चांगलं बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे पाणी घालायचं आणि हे पाणी आपल्याला बटाट्याच्या किसमध्ये घालायचं. म्हणजे काय होईल, तुम्ही म्हणाले हे कशासाठी घातलं, अगदी कुरकुरीत आणि खमंग आपल्या बटाट्याचा किस होण्यासाठी पण ते पाणी घातलेलं आहे. नंतर 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे, ते परतळून घेतलेत आणि शेंगदाणे परतळून घेतल्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्यात 10 ते 12, त्यासुद्धा थोड्याशा ब्राऊन होईपर्यंत परतळून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये लाल मिर्च पावडर 1.5 चमचा घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा बटाट्याचा किस घालायचा आहे, नंतर ते थोडंसं काढून घ्यायचं आणि बाकीचा किस आपल्याला तसाच ठेवायचा. याची चटणी तयार झाली की बटाट्याचा जो राहिलेला किस आहे तो घालायचा आहे, तो चुरगळून घ्यायचा एकत्र आणि नंतर मस्त कोथिंबीर घालून भातासोबत तुम्ही चटणी खाऊ शकता.